नमस्कार मित्रांनो, 12 जुलै रोजी भारतीय गट क कंबाईन गट क ची मुख्यची परीक्षा झाली आणि त्या पॉइंट ऑफ व्ह्यूवरती या व्हिडिओमध्ये आपण भारतीय राज्यघटना तसेच माहितीचा अधिकार अधिनियम आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाचे जेवढे प्रश्न आलेले ह्या प्रश्नांचा आपण परीक्षाभिमुख आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यामध्ये उत्तरासह याचं जे स्पष्टीकरण असेल ते या ठिकाणी मी तुम्हाला या पुढच्या काही मिनिटांमध्ये या व्हिडिओत देण्याचा 100% प्रयत्न करेल. सो माझ्यासोबत जुळत राहा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ओके, सगळ्यात पहिला आता या सेटनुसार जर गेलो आपण तर पहिला म्हणजे 33 क्रमांकाचा प्रश्न हा मला महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचा दिसतोय, अधिनियमाचा, आणि त्या बेसिसवरती दुसरा अपीलीय जे प्राधिकरण असेल त्याच्या आदेशामुळे व्यथित झालेल्या पात्र व्यक्तीला किंवा पदनिर्देशन जो अधिकारी असेल त्याच्या असा आदेश मिळाल्याच्या नंतर किती दिवसांच्या आत त्याला अपील दाखल करता येते, तर याचं जे पर्यायी उत्तर आहे हे आहे 45 दिवसांमध्ये. हे आपल्याला कलम या ठिकाणी मी लिहून देतो, कलम 18(1) च्या नुसार. ओके, जर एखादी व्यक्ती द्वितीय अपिली प्राधिकरणाच्या आदेशानुसार समाधानी नसेल तर 45 दिवसांच्या आत मुख्य आयुक्ताकडे या ठिकाणी त्यांना अपील करता येऊ शकतं ह्या दिलेल्या निर्णयाच्या विरोधात. त्याच्यामुळे याचं उत्तर काय ठरतंय तर 45 दिवस ठरतंय कलम 18 उपकलम 1 नुसार. हा जो प्रश्न होता हा महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचा हा प्रश्न आहे. हा कायदा 2015 मध्ये महाराष्ट्रात एवढी याची व्याप्ती असणारा हा कायदा पास केला गेला होता महाराष्ट्र शासनाच्या वतीने, जेणेकरून पब्लिक जनता आणि प्रशासनाच्या दरम्यान ट्रान्सपरन्सी निर्माण व्हावी, कामाची एक पारदर्शकता निर्माण होऊन भ्रष्टाचाराला आळा बसावा आणि लोकांचे जे अधिकार आहेत त्या बाबतीमध्ये सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्या कामाची टाइम बाउंडिंग सुद्धा असावी, हा एक प्रयत्न या कायद्याच्या मार्फत केला गेला. ओके, दुसरा महत्त्वाचा प्रश्न बघा, माहितीच्या अधिकाराबद्दल प्रश्न विचारण्यात आलेला आहे. 2005च्या कलम 2 ट नुसार हा विचारला गेला. याच्यानुसार राज्य आयोग म्हणजे डॅश अंतर्गत स्थापन केलेला हा आयोग आपल्याला पाहायला भेटतो. तर याच्या उत्तरानुसार जर आपण गेलो तर 34चं उत्तर हे आपल्याला कलम 3 आहे. पर्याय क्रमांक 3 आहे. कलम 15 मधील उपकलम 1 नुसार राज्याचा माहिती आयोग हा स्थापन केलेला आहे, हे लक्षात घ्या. ओके, येस, मराठीमध्ये ट किंवा के सुद्धा वर्णमालेमध्ये 11वे अक्षर असल्याने कायद्याला मराठी भाषेत ट वापरला जातो. असो, काही प्रॉब्लेम नाहीये. चला नेक्स्ट, माहितीच्या अधिकारावरती परत एकदा हा प्रश्न आपल्याला दिसतोय. कलम 7(1) अन्वये विनंतीचा अर्ज फेटाळण्यात येत असलेल्या बाबतीत यथास्थिती केंद्रीय जनमाहिती अधिकारी ओके याची विनंती जर मिळवायची असेल तर कोणत्या कलमानुसार ही मिळवली जाऊ शकते, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कलम 7 उपकलम 8 अनुसार ही माहिती मिळवली जाऊ शकते, हे लक्षात घ्या. जो जनमाहिती अधिकारी असेल त्याला PIO असं म्हणतात. ओके, यांनी जर विनंती अर्ज जर फेटाळला तर लेखी स्वरूपात तशी गोष्ट कळवणे हे बंधनकारक असते. 3 गोष्टी कळवाव्या लागतात की अर्ज फेटाळण्याची कारण सुद्धा मेन्शन करावं लागते, त्याच्यानंतर अपीलाचा कालावधी हा मेन्शन करावा लागतो आणि अपील जो प्राधिकरण असेल त्याचा तपशील द्यावा लागतो. म्हणजे याच्या विरोधात कुठं अपील केलं जाऊ शकतं त्या अधिकाऱ्याचा पद, त्याच्यानंतर कार्यालयीन पत्ता सुद्धा त्या व्यक्तीला तो द्यावा लागत असतो, हे लक्षात घ्या. हे सुद्धा कलम 7 उपकलम 8 नुसार आपल्याला या कायद्याच्या पाहायला भेटतं. हा जो कायदा आहे 2005 ला निर्माण करण्यात आला होता. प्रत्येक पात्र नागरिकाला योग्य ती माहिती जाणून घेण्याचा अधिकार आहे, या बेसिसवर हा 2005 ला कायदा निर्माण केला गेला होता, हे लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन 36वा. राष्ट्रपती स्वतःच्या, आता भारतीय राज्यघटनेचा भाग आहे. ओके, राष्ट्रपती स्वतःच्या निर्णय क्षमतेचा आणि सदसद विवेकबुद्धीचा वापर करतात तेव्हा डॅश ओके विधानांच्या स्वरूपामध्ये हे दिलेलं आहे आणि याचं उत्तर आहे दोन्हीही बरोबर आहे, हे ओळखा. ओके, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दोन्ही. मंत्रिमंडळाने विश्वास गमावला परंतु राजीनामा देण्यास नकार दिला बरतर्फ करण्यासाठी. लोकसभेत बहुमत गमावलेल्या विरोधात अविश्वास मंजूर झालेला असेल अशा मंत्र्यांना यस करण्यासाठी. तर असा हा आपल्याला सदसद विवेक बुद्धीचा वापर राष्ट्रपतींच्या मार्फत हा करण्यात येतो, यामध्ये शंका नाही. ओके, चला नेक्स्ट. त्याच्यानंतर बघा 37वा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने लोकसभेचे अध्यक्षपद 2 वेळा भूषवले आहे? काय प्रश्न आहे? 2 वेळा भूषवले आहेत, हे लक्षात घ्या. तर याचं उत्तर आहे श्री मनोहर जोशी साहेबांनी. ओके, मनोहर जोशी साहेबांनी
हे पद जे आहे हे 2 वेळा भूषवलं आहे. एकदाच लोकसभेचे ते अध्यक्ष नाही होतं. मनोहर जोशी साहेब होते, यांनी फक्त एकदाच भूषवलं. बाकी अय्यंगार असेल, डिल्लॉन असेल, त्याच्यानंतर जाखड असेल, यांनी 2-2 वेळा हे पद भूषवलं. हे लक्षात घ्या. ओके, माफ करा मला. त्याच्यानंतर राज्यपालांना काही प्रकरणांमध्ये माफी देण्याचा, शिक्षा स्थगित करण्याचा, शिक्षा कमी करण्याचा अधिकार, दर्जा कमी करण्याचा घटनेने कोणत्या कलमानुसार दिलाय? तर याचं उत्तर खूप सोपं आहे. पर्याय क्रमांक 3 अनुच्छेद 161 नुसार राज्यपालांना सुद्धा हे अधिकार आहेत. फक्त राज्यपालांना फाशीची शिक्षा पूर्णपणे माफ करण्याचा अधिकार नाही, हे लक्षात घ्या. मात्र ते त्याच्यामध्ये डिले आणू शकता, पण पूर्णपणे फाशीची शिक्षा माफ करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त देशाच्या राष्ट्रपतींना असतो, हे लक्षात ठेवा. क्लिअर इथपर्यंत? त्याच्यानंतर भारतीय संविधानाचे संघराज्य स्वरूपाचा जर आपण थोडासा विचार केला, ओके, तर कोणते वैशिष्ट्य आहे? संविधानाचे श्रेष्ठत्व आपल्याला पाहायला भेटतं का? त्याच्यानंतर अधिकारांचे विभाजन केलंय का? 100%. न्यायपालिके स्वतः, म्हणजे पर्याय क्रमांक 4 आहे. सगळ्या गोष्टी आपल्या ह्या संघराज्य स्वरूपाच्या आहे, पण मात्र संघराज्य या शब्दाचा उल्लेख भारतीय राज्यघटनेमध्ये कुठेही नाही. त्या उलट राज्यांचा संघ असाच हा शब्दप्रयोग आपल्याला भारतीय राज्यघटनेत तो सापडतो. क्लिअर इथपर्यंत? चला नेक्स्ट. खालीलपैकी कोणत्या आदेशानुसार सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय रिट दाखल करू शकतं? तर याचं स्पष्ट उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 2 रिट. ओके, कलम 32 म्हणजे कोणत्याही मूलभूत हक्कांचा जर उल्लंघन झालं तुमच्या माझ्या, तर अशा वेळेला कलम 32 चा वापर करून आपण सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो आणि 226 चा वापर करून उच्च न्यायालयात जाऊ शकतो. मात्र मूलभूत हक्क जो आहे आपला ओके, तो कलम 32 नुसार आहे. पण इथं काय होतं, सुप्रीम कोर्टात गेल्याच्या नंतर डायरेक्ट सुप्रीम कोर्ट म्हणतं की बाबा तुम्ही थेट आमच्याकडे येण्यापेक्षा उच्च न्यायालयात जा, आणि उच्च न्यायालयात जर तुमचं निरसन नाही झालं तर मग आमच्याकडे काही प्रॉब्लेम नाही, पण आमच्याकडे डायरेक्ट येण्यापेक्षा तिकडे जा, म्हणजे प्राधान्य उच्च न्यायालयाला द्या असं ते म्हणतात. ओके, त्यानंतर बघा 41 मूलभूत अधिकार परकीय नागरिकांसाठी उपलब्ध आहेत का? ओके, तर याच्या उत्तरापर्यंत जर आपण गेलो तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. कोणते कोणते आहेत हे लक्षात घ्या. अ, क, ड हे आहेत. कायद्यासमोर समानता आहे. शिक्षणाचा अधिकार कसा असेल बरं परकीय नागरिकांना? ओके, तो आपल्या नागरिकांना आहे. त्याच्यानंतर कोणत्या राज्यात आदिवासी कल्याणासाठी मंत्री बाबतचा उल्लेख भारतीय राज्यघटनेत करण्यात आलेला आहे? याचा उत्तरापर्यंत जर आपण गेलो तर याचं पर्याय उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. याचं पर्याय उत्तर आहे अ, ब, क. ओके, छत्तीसगड आहे, झारखंड आहे, त्याच्यानंतर ओडिशा आहे, एवढं लक्षात ठेवा. ओके, चलो. त्याच्यानंतर नेक्स्ट, महानगरपालिका सीमा निश्चितीचा अधिकार हा 100% कोणाला असतो? आता महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्था हा पूर्णपणे अधिकार असतो राज्य सरकारांच्या राज्य सूचीमध्ये, त्या अखत्यारीत, म्हणून त्या बाबतीत पूर्णपणे निर्णय घ्यायचा सुद्धा अधिकार हा राज्य सरकारांचा आहे. नेक्स्ट, पंचायत अनुसूचित क्षेत्रासाठी विस्तार. ओके, याचा जर आपण आता उत्तरापर्यंत आलो राजांनो, तर आपल्याला लक्षात येतं की याचं पर्याय उत्तर आहे वरील सर्व आहे. ओके, पर्याय क्रमांक 4 आहे. मग ज्याच्यामध्ये गावातील बाजारपेठांचं मॅनेजमेंट करणे, ओके, खनिज जे पट्टे आहेत, ओके, त्याच्यावरती नियंत्रण ठेवणे, विकास योजनांना मंजुरी देणे, त्याच्यानंतर प्राथमिक शाळांचं मॅनेजमेंट बघणे, व्यवस्थापन, ह्या सगळ्या गोष्टी ह्या अनुसूचित क्षेत्रात याच्यामध्ये 1996 ओके याच्या अंतर्गत ह्या केल्या जात असतात, हे तुम्हाला लक्षात येतं. यालाच आपण शॉर्ट फॉर्म मध्ये काय म्हणतो? पेसा म्हणतो, है ना. 1996चा कायदा आहे पेसा कायदा. ओके, चलो. खालीलपैकी कोणती घटना दुरुस्ती मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे? चला सांगा. मूलभूत कर्तव्य, पटकन सांगा. मूलभूत कर्तव्य पटकन सांगा. स्पष्ट आहे. मूलभूत कर्तव्य समाविष्ट कधी झाली? 42व्या घटना दुरुस्तीने 1976ला इथं समाविष्ट झाली. आणि त्याच्यानंतर 86 इथं स्मॉल के नंबरचं इथं ऍड करण्यात आलं, है ना. म्हणून अ आणि ड फक्त हेच आपल्याला लक्षात येतं. बाकीच्या घटना दुरुस्त्यांचा मूलभूत कर्तव्यांशी काही संबंध नाहीये. यांचा समावेश
सिंग समिती मार्फत करण्यात आला होता. विषय क्लिअर आहे. ओके, चला नेक्स्ट. 126वी घटना दुरुस्ती विधेयकाचा मुख्य हेतू काय होता? 126वी घटना दुरुस्ती, तर याचा मुख्य हेतू होता पर्याय क्रमांक 1, अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणाचा जो कालावधी होता तो वाढवण्यासाठी हा संदर्भ होता. ओके, 126वी घटना दुरुस्ती कायदा याच्यामुळे लागू झाला. कितवा? विधेयक 126 होतं, कायदा 104 होता. ओके, यानुसार 10 वर्षासाठी म्हणजे 25 जानेवारी 2030 पर्यंत आरक्षणाची SC/ST आरक्षणाची जी मर्यादा आहे ती वाढवण्यात आली, हे लक्षात ठेवा. ओके, उसके बाद देखो 47 शैक्षणिक प्रकारच्या संस्था 28 नुसार धार्मिक शिक्षण पूर्णपणे प्रतिबंधित करण्यात आले. याचं उत्तरापर्यंत जर आपण आलो, 47चं उत्तर हे पर्याय क्रमांक 3 आपल्याला इथं पाहायला भेटतं. फक्त राज्याकडून पूर्णपणे चालवल्या जाणाऱ्या संस्थांनाच या ठिकाणी पूर्णपणे प्रतिबंध आहे. ओके, बाकी नाही. संसद संविधान विषयावर कायदा करू शकते बुवा, ह्या प्रश्नाचं उत्तर जर आपण पाहिलं 48. ओके, तर याचं पर्याय उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे, बाकी काही विषय नाही. त्याच्यानंतर जोड्या लावा आहे. ओके, याचं पर्यायी उत्तर आहे 1 नंबर. जोड्या लावाच दिलेले, त्याच्यामध्ये राज्याच्या तरतुदी आहेत. आणि त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न 50वा प्रश्न, याचं जर उत्तरापर्यंत आपण आलो तर याचं पर्याय उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ओके, असा संदर्भ लक्षात ठेवा. ओके, बाकी त्याच्यातच दिलंय, स्थलांतराविषयी आहे सगळ्या गोष्टी. ओके, चला, आय होप तुम्हाला ही आन्सर्स आणि त्याची स्पष्टीकरण ही व्यवस्थित समजली असेल. मी तुमची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय शिवराय.